संभाजी महाराजमुळेच आज आम्ही ज्या सुख सुविधा भोगत आहे फक्त संभाजी महाराजमुळे, नाही तर आज आम्ही मुघलाचे गुलाम असतो. एवढे अत्याचार झाले त्यांच्यावर, तरी पण त्यांनी धर्म नाही सोडला. हिंदू धर्माशी ते निष्ठ राहिले आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगत आहोत. जे संभाजी महाराजांवर 40 दिवस अत्याचार झाले त्यांचं आम्ही पालन करू राहिलो. आम्ही चप्पल सोडलेली आहे आणि काही जो बच्चे आहेत त्यांना मी चप्पल सोडलेली आहे. फाल्गुन महिन्यातील अमावस्याला धर्मवीर संभाजी महाराज यांना मुघलांनी पकडले होते आणि त्या दिवसापासून 40 दिवसापर्यंत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला होता. आणि त्याचाच निषेध करत धर्मवीर संभाजी महाराज यांचे श्रद्धाळू आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपली श्रद्धा अर्पण करतात. आपल्यासोबत काही श्रद्धाळू उपस्थित आहेत. दादा, काय श्रद्धा आहे तुमची? आमची श्रद्धा अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आमच्यासाठी बलिदान दिले आणि 40 दिवस जे मुघलांनी त्यांच्यावर अत्याचार केले आणि आम्ही काही करू शकत नाही, पण त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही बलिदान मास पाडतो. बिळे गुरुजी यांना प्रेरित होऊन आम्ही हे बलिदान मास चालू केलेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात युवा पिढी बलिदान मास पाळत आहे. संभाजी महाराजमुळेच आज आम्ही जे सुख सुविधा भोगत आहे फक्त संभाजी महाराजमुळे, नाही तर आज आम्ही मुघलाचे गुलाम असतो. संभाजी महाराजांची आठवण करताना सगळ्यात पहिला विचार काय येतो तुमच्या मनात? संभाजी महाराजांची आठवण काढली की सर्वात पहिले तर हृदय असं दुःखी होते की बा 40 दिवस कधी डोळे, कधी हात, कधी नख, एवढा अत्याचार म्हणजे क्रूरपणे एकदम, म्हणजे ते असं आठवलं की तर वेगळं होते, एकदम भावना दुःख होते. एवढे अत्याचार झाले त्यांच्यावर, तरी पण त्यांनी धर्म नाही सोडला. हिंदू धर्माशी ते निष्ठ राहिले आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगत आहोत. एक शिवभक्त म्हणून संभाजी महाराजाचा त्याग हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कशी प्रेरणा देतो? संभाजी महाराजांना जे त्याग दिलेला आमच्यासाठी आणि माझं जो व्यक्तिगत जीवन आहे स्वाभिमानाने जगणे, हे आम्हाला संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ह्याच महापुरुषांनी शिकवलं की स्वाभिमानाने आणि धर्मासाठी जगावे, हेच त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. दादा, आजकाल सोशल मीडियावर पण वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली जाते, त्यावर तुमचं काय वैयक्तिक मत आहे? प्रत्येकाने चौकात आणि घरोघरी श्रद्धांजली महाराजांना समर्पित केलीच पाहिजे रोज. हे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी एवढा त्याग केला. 40 दिवस प्रत्येक दिवशी औरंग्याने आपल्या महाराजांवर अत्याचार केले. काय काय सामाजिक उपक्रम राबवत असता तुम्ही? आम्ही रोज संध्याकाळी पुष्पांजली अर्पण करत असतो त्यांना रोज संध्याकाळी. बलिदान मास सुरू आहे, काय मानाचा मुजरा तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांना देत असता? मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, अशा ब्रीदवाक्यावर चालणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो. अनेक ठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबविले जातात, रक्तदान झाले, अन्नदान झालं, त्याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघता? ते तर काळाची गरज आहे, ते करायलाच पाहिजे. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदत होतेच. पण माझी अशी एक वैयक्तिक मत आहे की बा जे आजकाल नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा थोडा इतिहास वाचावा आणि त्यातले गुण अंगी आणावे. छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षाचे असताना आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराज सुखरूप पोचावे म्हणून एका पंडित कुटुंबासोबत एकटे परतले होते. तर आजकाल आपल्या 9 वर्षाच्या मुलाला काहीच समजत नाही, तर त्यांचं एवढं मोठं बलिदान आहे की आपल्या मुलांनी ते अंगीसात करावं व थोडा अभ्यास करावा व त्यांचं बलिदान खरंच लक्षात घ्यावं. दादा, या मासामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली तर अर्पण केली जाते, पण राजाचा इतिहास जिवंत केला जातो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पण काय काय श्रद्धा आहे तुमची? सध्या मी धर्मवीर बलिदान मास पाडलेला आहे. माझं हे 2रं वर्ष आहे. त्याच्यामध्ये गोड पदार्थ आणि चप्पल सोडलेली आहे मी. तर
मुंडन केलेलं आहे. आपल्यासोबत चिमुकला देखील आहे. काय श्रद्धा आहे तुझी? जे संभाजी महाराजांवर 40 दिवस अत्याचार झालते त्यांचं आम्ही पालन करू राहिलो. आम्ही चप्पल सोडलेली आहे आणि काही जे बच्चे आहेत त्यांना बी चप्पल सोडलेली आहे. धर्मवीरांचा वारसा पुढे नेण्यासाठी काय प्रयत्न करत आहात तुम्ही? प्रयत्न असे करताय की बा जे आमची जी युवा पिढी आहे त्यांच्यापर्यंत जेवढं होत असेल तेवढं आम्ही हे पोहोचण्याचा प्रयत्न करताय. आता जे पोवाड्याच्या माध्यमातून राजांचा इतिहास पुन्हा जिवंत केला जातो त्याच्याकडे कसे बघता तुम्ही? नाही, एकदम बरोबर आहे, ते अगदी बरोबर आहे, ते करायलाच पाहिजे. काय श्रद्धा आहे दादा तुमची? श्रद्धा तर तर संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आमच्यासाठी ते आम्ही व्यक्त करू नाही शकत. एवढं मोठं बलिदान आहे ते आमच्या ज्याने आमच्या सगळे मित्र परिवाराच्याने जसं जसं होते तसं तसं आम्ही ह्या गोष्टीचं पालन करतो. आता कोणी गोड पदार्थ सोडते, कोणी गादीवर झोपणं सोडते, कोणी मुंडन करते. याच्यात याच्या व्यतिरिक्त आणखी लोक करतात. त्याच्यात आम्ही मुंडन केलेलं आहे, कोणी चप्पल सोडलेली आहे, कोणी गोड खाणं सोडलेलं आहे, कोणी गादीवर झोपणं टाळलेलं आहे. त्याच्यात आम्ही काही जण आहे मित्र. राजांच्या बलिदानापासून कोणता गुण लोकांनी अंगीकारला पाहिजे, काय सांगाल? खरं तर बलिदान पासून महाराजांच्या लोकांनी निष्ठा आणि प्रामाणिकता काय असते हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी सांगितलेलं आहे. आणि धर्माशी कसे निष्ठ राहतात आणि समाजासाठी यांचे खूप मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं यांनी खूप चांगल्या प्रकारे शासन केलेलं आहे आणि जनतेचा राजा म्हणून छत्रपती महाराजांना उपाधी होती. आणि त्यांचेच पुत्र हे संभाजी महाराज यांनी पण धर्मासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि माझे हेच म्हणणं आहे लोकांना पण की आपण यांचे काहीतरी गुण घ्यावे आणि समाज पुढे न्यावा. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या श्रद्धेपोटी मानवंदना म्हणून अनेक तरुण श्रद्धा अर्पण करतात. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्र.